सोलापुरात देखील झाला. बरोबर आहे. आता मी प्रकाशजींबद्दल एवढंच म्हणेन की त्यांनी जरी काही बोलले तरी मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, कारण आमच्या दोघांच्या आजोबांचा एक ऋणानुबंध होता. त्या ऋणानुबंधाला जागून मी प्रकाशजींना पण सांगेन की आपण हुकुमशाही विरुद्ध एकत्र आलो होतो. ठीक आहे, आज जरी तुमचं आमचं जमलं नसेल तरी सुद्धा ते भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका. काही वेळेला काही गोष्टी अशा किंवा काही वेळ अशी असते की नाही जुळत, पण म्हणूनच तुम्ही पाहिलं असाल की अगदी संजय राऊतांवरती त्यांनी काही आरोप केले ज्याच्यामध्ये तथ्य नाही, तरी देखील आमच्याकडनं कोणी त्यांच्यावरती काही बोललेलं नाही आणि कोणी बोलणार नाही. ते म्हणतात की आघाडी तुटली, तर तुम्ही सुद्धा आता मानतात की वंचित बहुजन आघाडी सोबत आता त्यांनी तर त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे आणि म्हणून मी प्रकाशजींबद्दल त्यांनी किती जरी काही बोलले तरी मी काही बोलणार नाही, कारण शेवटी त्यांचे आजोबा माझे आजोबा त्या काळात एका समाज सुधारणेसाठी एकत्र खटले होते. आता माझी अशी प्रामाणिक इच्छा होती की आम्ही दोघं जण हुकुमशाहीच्या विरोधात आणि खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे प्रकाशजींच्या आजोबांनी लिहिलेली घटना आहे, संविधान आहे, ती धोक्यात आली असताना आपण जरा थोडंसं एकत्र येऊन आपल्या सर्वसामान्य जनतेची ताकद या हुकुमशाहांना दाखवायला पाहिजे होती असं माझं मत होतं. ठीक आहे, त्यांचं आमचं यावेळेला जरी जमलं नसलं तरी मी पुन्हा एकदा सांगतो, ते जरी काही बोलले तरी मी तरी काही त्यांच्यावरती बोलणार नाही आणि माझ्या लोकांना सुद्धा सांगितले की तुम्ही काही बोलू नका. प्रकाशजींना सांगेन की तुम्ही प्रत्येक शेवटी त्या घटनेमध्येच आहे की लोकशाही आहे, प्रत्येक जण आपापली मत स्वातंत्र्य हे मांडू शकतो, मतं मांडू शकतो आणि ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठीच आम्ही एकत्र येऊ इच्छित होतो. सांगलीची जागा जाहीर होऊन तर 10 दिवस झालेली आहे. मला वाटतं उद्या का परवा संजय राऊत स्वतः तिकडे चालले. आमचा प्रचार आमची तिकडे प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि आता ज्या 2 जागा मुंबईतल्या आहेत त्या दोन्ही जागांमधले माझे शिवसेनेचे कार्यकर्ते मला विचारतात की उद्धवजी काय करायचं, बाकी ठिकाणी प्रचार सुरू झालेला आहे, आपला मित्रपक्ष या जागा लढवतोय की नाही, लढवणार असेल तर कोण लढवतोय आणि उमेदवार कोण, तसा आम्हाला आदेश द्या, आम्ही प्रचाराला सुरुवात करतो. माझी अपेक्षा अशीच आहे की त्याचप्रमाणे जशी रामटेकची जागा आम्ही त्यांना सोडली, जी आमची जिंकलेली जागा होती, अमरावती सोडली, कोल्हापूर सोडली, तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना समजावून मी तिथल्या काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीचे जे उमेदवार असतील त्यांच्या प्रचार कार्याला सुरुवात करायला सांगितले. त्याच्याप्रमाणे ते काम सुरू झालेलं आहे. माझी अपेक्षा अशी आहे की काँग्रेसने सुद्धा अधिक वेळ न दवडता ज्याप्रमाणे आता वाटप झालेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण काम करायला सुरुवात करायची आवश्यकता आहे. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो, कारण जेव्हा मैत्री असते तेव्हा लढत नसते आणि मैत्री पूर्ण होते तेव्हा लढत होते. त्याच्यामुळे तो निर्णय हा मला नाही वाटत ते करतील, कारण तसं झालं तर तो केवळ महाराष्ट्रातला नाही तर देशाचा घातील. जिस तरीके से आज आपने कई उम्मीदवारों की यादी जाहिर की, उसमें मुंबई की 2 सीटें हैं, उन पर किस तरीके से शिवसेना का फैसला है और प्रकाश आंबेडकर और आप जानते हैं कि मुंबई में कुल मिलाकर 6 जगह है, उनमें से 4 तो हमने डिक्लेयर किए हैं, 4 तो हम लड़ रहे हैं, हमारा प्रचार शुरू हुआ है. जो बाकी जो 2 सीटें हैं मैं ईशान्य वायु में नहीं करता, एक खास कर बांद्रा की सीट और दूसरी बोरिवली की. तो हम चाहते हैं कि हमारे जो मित्र पक्ष है वो वहाँ से लड़े और जो भी वो लड़ना चाहते हैं उसका काम मेरे शिवसैनिक जरूर करेंगे. प्रकाश आंबेडकर जिस तरीके से शिवसेना के जो भी कैंडिडेट हैं उनके खिलाफ अपना कैंडिडेट दे रहे हैं, वहीं एनसीपी और कांग्रेस के कैंडिडेट को पीछे से समर्थन कर रहे हैं, इसको कैसे देखते हैं? मैं उनके खिलाफ कुछ कहना नहीं चाहूँगा. मैंने तो कोशिश की और जैसे आपको याद होगा हम दोनों के दादाजी ग्रैंडफादर साथ में मिलकर काम किया करते थे. उन्होंने काम किया, समाज प्रबोधन का काम उन्होंने किया और आज भी मैं चाहता था या चाहता हूँ कि हम दोनों मिलकर संविधान जो डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने हमें दिया है उसकी रक्षा करने के लिए हम साथ आए और उसको हम बचाएं, उसकी रक्षा करें. ठीक है, आज वो बात नहीं बनी, लेकिन फिर भी अगर प्रकाश जी कुछ भी कहना चाहते हैं तो मैं कहता हूँ कि आज अगर बात हमारी ठीक से हुई नहीं तो इसका मतलब ये नहीं कि भविष्य में नहीं होगी. तो कृपा कर आप हमारी आलोचना ना करें. अगर आपने आलोचना की तो भी मैं आपकी आलोचना करने वाला नहीं हूँ और मेरे सारे लोगों को मैंने कहा है कि प्रकाश जी के बारे में कुछ भी मत कहिए. जैसे आपको याद होगा कि पिछले 4-5 दिन पहले संजय राउत जी के ऊपर उन्होंने आरोप लगाए
उत्तर तो हम दे सकते थे, लेकिन हमने नहीं दिया। हम लड़ना जिसके साथ चाहते उसके साथ हम लड़ेंगे, लेकिन प्रकाश जी को आज भी मैं कहता हूं कि ठीक है, थोड़ा आज बात नहीं बनी, आगे जाकर बनेगी। लक्ष्य हमारा एक होना चाहिए। सांगली को लेकर अपनी कांग्रेस में नाराजगी है, क्या आप इसके बारे में पुनर्विचार करेंगे और क्या फ्रेंडली फाइट की संभावना है? नहीं, सुनो, सांगली और जो बाकी आज जो बची थी 4 जगह, वो आज मैंने उसका ऐलान किया है, डिक्लेयर की है। कल परसों स्वयं संजय राउत जी भी वहां जा रहे हैं, तो हमारा वहां प्रचार शुरू हुआ है। अन्य जगहों पर जहां पर हमारे उम्मीदवार नहीं है लेकिन कांग्रेस के हैं, जैसे रामटेक है, पूर्व विदर्भ में तो हमारे पास एक भी जगह नहीं है, तो वहां के शिवसैनिक क्या करें? तो वो भी नाराज थे, अमरावती के नाराज थे, लेकिन उन सारे लोगों को मैंने समझाया है। और जिस तरीके से शिवसैनिकों ने कांग्रेस का प्रचार शुरू किया है, मैं उम्मीद करता हूं कि आज या कल से कांग्रेस भी सांगली से लेकर सारी जगह पर शिवसेना के जहां पर प्रत्याशी हैं उनका प्रचार शुरू करेंगे। फ्रेंडली फाइट नहीं होती है, या तो फ्रेंडशिप करो नहीं तो फाइट करो। आपल्या विद्यमान खासदारांपैकी एका खासदाराचं प्रभात हिमालयचं तिकीट कापलं गेलंय, दुसऱ्या उमेदवाराला संधी आहे। अनेकांना त्यांची उमेदवारी वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, अनेक चेहरे बदलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अशा परिस्थितीत काही तुमच्या संपर्कात आहेत का? त्यांना मातोश्रीचे दरवाजे पुन्हा खुले आहेत का? किंवा भविष्य काळात हा जो अनुभव आहे तो पाहता मातोश्री पुन्हा हा जो अनुभव पाहता जो हा शब्द तो महत्वाचा आहे। प्रत्येकाने आपापला अनुभव घ्यायची आवश्यकता असते। शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो, तर त्यांचा गुरु जो आहे अनुभव तो शिकवेल आणि त्याच्यातनं त्यांना शहाणपण येईल। मात्र याच्या पुढे त्यांचं राजकीय करिअर हे काही विशेष राहिलं असं मला वाटत नाही। जसं मी तुम्हाला सांगितलं की कल्याणमधनं आम्ही एक साधी गृहिणी जी कट्टर शिवसैनिक आहे, न घाबरणारी, लढणारी ही उमेदवार म्हणून घोषित केलेली आहे। आणि शिवसेनेची जी एक खासियत किंवा वैशिष्ट्य आहे की साध्या माणसाला शिवसेना मोठी करते। तर ही सगळी मोठी झालेली माणसं, त्यांना असं वाटायला लागलं की शिवसेना म्हणजे आपणच। आता त्यांना त्यांची खरी किंमत कळली, आता त्यांना कळली आणि ती त्यांच्यापाशी लत लावो। त्यांनी त्यांचं आयुष्य ज्याच्यात त्यांना आनंद वाटतो त्याच्यात त्यांनी जगावं, पण आता त्यांना मी शिवसेनेत घेणार नाही। अनाउंस कर दी, लेकिन जिस तरीके से बहुत सीएम ने वहाँ मेहनत की, लगातार वहाँ संपर्क, अभी तक कल्याण की सीट को अनाउंस नहीं कर पा रहे हैं। वो क्या डर है, क्या उद्धव ठाकरे? तो आपको क्या लगता है कि उनकी सीट भी मैं जाहीर करूं? शिंदे गटानं काही उमेदवार जाहीर केलेला आहे, ज्यामध्ये आणखी भाजपच्या दबावामुळे जे उमेदवार आहेत ते बदलण्याची दबाव जो आहे तो भाजपकडून आहे। तशा रीतीने बघतात की भाजपच्या दबाव त्यांना आता कळेल खरे बाळासाहेबांचे विचार काय आहेत। उद्धव जी, आपके जो नेता है संजय सिंह, उनकी जमानत हो गई है लगातार। आम आदमी पार्टी की बात करो, संजय सिंह की जमानत हो चुकी है, वो बाहर आ गए, जिस तरह केस केजरीवाल पे बना अभी भी अंदर है, इस बारे में क्या कहेंगे? क्या इसमें तो फैब्रिकेटेड सारा मामला है? आप किस तरह से? सर, ईडी ने विरोध नहीं किया जब राफेल एप्लीकेशन फाइल हो रही थी, तो ईडी ने इसका अभी विरोध किया। थोड़ा कोई सबूत नहीं था इसके मद्देनजर। नहीं, अभी जिस तरीके से सुप्रीम कोर्ट इनको फटकार लगा रही है, तो शायद मुंह बचाने की कोशिश ईडी, इनकम टैक्स, सीबीआई और मोदी सरकार कर रही होगी। ठीक है, चल, हाँ, जय। तुमचे 8 आमदार